गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू सुपर एक्सलन्स अकॅडमी. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी बघणार आहोत 11वी केमिस्ट्रीचा सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री हा पहिला चॅप्टर. ओके, हा चॅप्टर महाराष्ट्र बोर्ड, नीट, जेडबलई तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सगळ्या एक्झाममध्ये आहे. ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केमिस्ट्रीचं बेसिक कन्सेप्टचा अभ्यास या चॅप्टरमध्ये असतो. ओके, तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे केमिस्ट्रीबद्दल मी थोडीशी इन्फॉर्मेशन सांगेल 5 मिनिट. केमिस्ट्रीचा स्टडी कुठे कुठे करतो किंवा काय उपयोग आहे. ओके, पहिली गोष्ट म्हणजे केमिस्ट्रीचा स्टडी तुम्हाला मेनली आपण जो या ठिकाणी सिलेबस फॉलो करतोय तो सिलेबस काय आहे, बोर्डशी रिलेटेड. दुसरी गोष्ट म्हणजे काय, याच्यामधनं तुम्हाला दुसरा एक आणखी स्कोप आहे. तुम्ही 11वी नंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जसं की नीट, जेडबलई, ओके, या एक्झाम्स कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊ शकता. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही BSc नंतर जाम नावाची एक टेस्ट आहे, ती टेस्ट देऊन IIT थ्रू MSc करू शकता, मास्टर ऑफ सायन्स. ओके, हा कोर्स सुद्धा तुमच्यासाठी केमिस्ट्रीची अवेलेबल आहे. म्हणजे जर विचार केला तर केमिस्ट्रीचं करिअर बनवण्यासाठी हा पण खूप मोठा एक प्लॅटफॉर्म आहे आणि जाम हे पण खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. ॲक्च्युली बोर्ड म्हणजे एक क्रायटेरिया आहे. या ठिकाणी तुम्ही जर याची तयारी करत असाल तर हे आपल्याला 12चं पर्सेंटेज मार्किंग वगैरे किंवा CET या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला इन्क्लूड होतात. ओके, तर म्हणजे काय होतं की आता मला सांगा, सिलेबस जर आपण कम्प्लिटली फॉलो करतोय, बोर्डचा जो सिलेबस आहे तो सिलेबस फॉलो करतोय, त्यातनं तुम्हाला नीट, जेडबलई किंवा जामला मदत होईल का? ओके, तर मदत होऊ शकते. ती मदत होण्याचं रिझन काय की म्हणजे कुठल्या मेथडनं अभ्यास केल्यावरती मदत होईल. ॲक्च्युली तुम्हाला काय करावं लागेल की बोर्डमध्ये मी ज्या मेथडनं शिकवणार आहे ती मेथड फक्त तुमचा बोर्डचा क्रायटेरिया नसेल. ओके, बोर्डचा फायनल क्रायटेरिया नसेल, म्हणजे सिलेबस कम्प्लिटली बोर्डचाच असेल आणि बोर्डमध्ये क्वेश्चन येणारे सुद्धा आपण घेऊ. मग महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही 11th जे शिकता याचा मेन रिझन, मेन मोटिव्ह हे असायला पाहिजे की तुम्ही नॉलेज गेन करताय, नॉलेज घेताय. जितकं जास्तीत जास्त नॉलेज घ्याल, कारण बोर्डची परीक्षा 11thला नाही. ओके, कारण बोर्डची परीक्षा कुठली आहे, 12thला. मग 12thचा जो सिलेबस आहे तो सिलेबस ग्रास्प करण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी तुम्हाला 11च्या कन्सेप्ट अंडरस्टँड करावे लागतात, ना की तुम्हाला याचा रट्टा वगैरे मारण्याची गरज आहे. ओके, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नीट, जेडबलई सारख्या सगळ्या एक्झामला तुम्हाला नॉलेजच पाहिजे, म्हणजे बेसिस ऑफ कन्सेप्टची क्लॅरिटी पाहिजे. ओके, तर 11वी स्टार्ट करण्याच्या अगोदर या गोष्टीचा पुरेपूर विचार करा की कम्प्लिटली तुम्हाला जे 10th पास झालेले मुलं आहेत त्यांना 11वीचं वर्ष म्हणजे फुल नॉलेज घेऊन थांबायचे. बाकी कुठलाच क्रायटेरिया ठेवायचा नाही 11वीमध्ये. 11वीमध्ये एकच क्रायटेरिया की केमिस्ट्री किंवा जोही सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त नॉलेज मिळवता येईल तेवढं जास्तीत जास्त नॉलेज मिळवा, कारण त्याचा उपयोग तुम्हाला पॉझिटिव्ह होणार आहे. ओके, मग आपण स्टार्ट करू डायरेक्टली चॅप्टर. आता कुठला चॅप्टर आहे, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, 11th क्लासचा पहिला चॅप्टर, लेक्चर नंबर 1. ओके, पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा सांगेल की काही कन्सेप्ट, ओके, काही बेसिक कन्सेप्ट कशाच्या, केमिस्ट्रीच्या. या चॅप्टरमध्ये आपण बघतोय की केमिस्ट्रीच्या काही बेसिक कन्सेप्टचा अभ्यास करणार आहोत. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कन्सेप्ट म्हणजे काय, हा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम क्रिएट असेल. आता सम काही कन्सेप्ट, ओके, बेसिक म्हणजे मूलभूत. ओके, पण कन्सेप्ट ऍक्च्युली कशाला म्हणायचं, पोरायचं माइंडसेटच होत नाही या गोष्टीवर की ही गोष्ट म्हणजे कन्सेप्ट. म्हणजे मी सांगतोय असं नाही, नेमकं कन्सेप्ट कशाला म्हणायचं हे क्लेरिफाय नाही होत. त्यामुळं मेथड ऑफ स्टडी डिफरंट होते. मेथड ऑफ स्टडी डिफरंट नाही झाली पाहिजे, याच्यासाठी कन्सेप्ट हा शब्द प्रॉपर आपण समजून घेऊ की कन्सेप्ट कशाला म्हणायचं. ओके, मी तुम्हाला या ठिकाणी काय करेल, एक वर्ड देतो. सोल्युबिलिटी. मी कुठला वर्ड दिला, सोल्युबिलिटी. ओके, याचा मी सांगितलं तुम्हाला कन्सेप्च्युअल स्टडी. कन्सेप्च्युअल स्टडी करा
मग कन्सेप्च्युअल स्टडी करा म्हणजे नेमकं काय करा. आता प्रश्न पडला तुम्हाला की आपल्याला आता काय करायचं किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये कुठले क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. क्वेश्चनचं जाऊ द्या पण तुम्हाला समजणं सुद्धा गरजेचं आहे, बरोबर. मग सोल्युबिलिटीची मी सांगितलं कन्सेप्च्युअल स्टडी करा. आता काय करणार तुम्ही सोल्युबिलिटीचा कन्सेप्च्युअल स्टडी म्हणजे, मी एक एक्झाम्पल देतोय बरं, हे रिलेटेड ऑफ केमिस्ट्री आहे म्हणूनच तुम्हाला सांगतोय. मग महत्वाची गोष्ट म्हणजे काय, याची डेफिनेशन सांगतो मी. मॅक्झिमम अमाउंट ऑफ सोल्यूट dissolve, maximum amount of solute completely dissolve असं लिहायला लागेल. completely dissolve in solution. maximum amount of solute completely dissolve in solution at constant टेम्परेचर. म्हणजे 11वीच्या पोरांना ही गोष्ट जड गेलेली असेल की नेमकं सोल्युबिलिटी म्हणजे काय असतं, बरोबर. जड जाण्याचं कारण काय की तुम्हाला या ठिकाणी सोल्यूट म्हणजे काय माहित नाही. ओके, मी सांगेल या ठिकाणी एक सोल्युशन आहे, एका कंटेनर मध्ये काय सोल्युशन आहे आणि त्या सोल्यूट मध्ये तुम्ही एक टाकलं, सॉरी याच्यामध्ये प्रत्येक सोल्युशन हे कशानं बनतं, सोल्यूट प्लस सॉल्वंट. म्हणजे स्मॉलेस्ट क्वांटिटी प्रोडक्ट म्हणजे सोल्यूट आणि लार्जेस्ट क्वांटिटी प्रोडक्ट म्हणजे सॉल्वंट. जसं की तुम्ही पाण्यामध्ये NaCl टाकताय, काय पाणी आहे या ठिकाणी म्हणजे वॉटर आहे, आणि या ठिकाणी काय टाकताय तुम्ही NaCl म्हणजे काय टाकताय, मीठ टाकताय. पाण्यामध्ये जर तुम्ही NaCl म्हणजे मीठ टाकलं तर 1 लिटर पाण्यामध्ये मॅक्झिमम अमाऊंट ऑफ NaCl म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात NaCl किती डिझॉल्व होतं, किती डिझॉल्व होतं, कुठल्या कॉन्स्टंट टेम्परेचरला. म्हणजे नियम समजा की आपण 27 डिग्री सेल्सिअसला ऍटमॉस्फेरिक टेम्परेचरला, या कॉन्स्टंट टेम्परेचरला जास्तीत जास्त किती सोल्यूट होतं, डिझॉल्व होतं, या गोष्टीला काय म्हणतो आपण, टेम्परेचर म्हणतो. ही सोल्युबिलिटी म्हणतो. हा पार्ट थोडासा साईडला ठेवा. ही झाली काय डेफिनेशन. मी यावर तुम्हाला एक क्वेश्चन विचारेल की समुद्रामध्ये उन्हाळ्याच्या टाइमला मासे तळाला का राहतात आणि याचा सोल्युबिलिटीशी काय संबंध आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. समजा की त्याला म्हणायचं कन्सेप्च्युअल स्टडी. किती लोकांना या प्रश्नाचं उत्तर येईल, नाही आलं तर मी सांगेल, ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला फक्त जस्ट ॲज अ कन्सेप्ट सांगतोय. कन्सेप्ट म्हणजे काय असतं, मी आता सांगितलं ना उत्तर तुम्हाला. सोल्युबिलिटीचा उन्हाळ्यामध्ये समर टाइम मध्ये मासे समुद्राच्या तळाला जास्तीत जास्त राहणं सेक्युअर समजतात, किंवा जे मरीन सजीव सृष्टी आहे, मरीन मध्ये म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मरीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, ते समुद्राच्या तळाशी राहायला सेक्युअर समजतं. त्याचं रिझन काय आहे, त्याचं रिझन तुम्ही एक्सप्लेन करा, आणि ते डिपेंड करतं सोल्युबिलिटीशी. आणि हे ज्याला उत्तर येत नाही समजायचं त्याला कन्सेप्ट येत नाही, आणि ज्याला कन्सेप्ट येत नाही त्यानं केमिस्ट्री शिकू नये. डेफिनेशन पार्ट करणं यात मोठेपणा नाही, कोणीही करतं. पहिलीच्या मुलांना जरी करायला लावलं डेफिनेशन पार्ट ते करतं. ओके, जर काय करायचं असेल तर बेस्ट करा, ठीक आहे. तर आपण आता या ठिकाणी कन्सेप्ट म्हणजे काय बघितलं, तर आपण नेक्स्ट पार्ट घेऊ यामध्ये, केमिस्ट्री म्हणजे काय असतं. चला, सेकंड कुठली आहे कन्सेप्ट आपली, केमिस्ट्री. ओके, तर मी पहिल्यांदा काय करतो, केमिस्ट्रीची डेफिनेशन लिहितो, त्यानंतर आपण त्याला एक्सप्लेन करू. द ब्रांच ऑफ, सर सगळ्यालाच माहिती आहे हे, द ब्रांच ऑफ सायन्स
which deals with the study of. केमिस्ट्री ही सायन्सची अशी शाखा आहे की त्याच्यामध्ये याचा स्टडी करतात. याचा म्हणजे कोणाचा? स्टडी ऑफ प्रॉपर्टीज. पहिली गोष्ट काय? प्रॉपर्टीज. दुसरा स्ट्रक्चर अँड कंपोजिशन आर कॉल्ड केमिस्ट्री. एवढं सगळं रामायण केलं ना, यात बाकी काहीच महत्वाचं नव्हतं. तर या ठिकाणी जे महत्वाचे 3 वर्ड होते ते कुठले होते? प्रॉपर्टीज, स्ट्रक्चर अँड कंपोजिशन. बाकीचं एका वाक्यात उत्तर लिहासारखा प्रश्न आहे आणि याला बिग बनवा. बरोबर. म्हणजे द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ, हे तर सगळ्यांना कॉमन असतं. म्हणजे ज्या सायन्सच्या ब्रँचेस आहेत सगळ्यांना हे वर्ड कॉमन आहे. ओके, एवढा पार्टच करून टाका. मग द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज, स्ट्रक्चर अँड कंपोजिशन. ओके, या ठिकाणी थोडंसं मिटलं. आर कॉल्ड ऐवजी कंपोजिशन ऑफ मॅटर लिहायला पाहिजे. तर मॅटरचे कंपोजिशन असतात ते कंपोजिशन ऑफ मॅटर. ओके, ही गोष्ट या ठिकाणी तुम्हाला कळायला पाहिजे. ओके, चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. माझं मिस झालं म्हणजे चूक नाही. बरं, द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज, स्ट्रक्चर अँड कंपोजिशन ऑफ मॅटर आर कॉल्ड केमिस्ट्री. असं लिहा. या ठिकाणी जो वर्ड असेल तो काय असेल? आर कॉल्ड केमिस्ट्री. का तो पण लिहून देऊ? आर कॉल्ड केमिस्ट्री. काही पोरांना पहिल्यांदा हे असतं, इट इज नोन ॲज केमिस्ट्री. ओके, पण चालतं, ते पण चालतं. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. झालंय तुमचं ही पहिली डेफिनेशन. या ठिकाणी तुम्हाला म्हणजे बाकी सगळं ऑलवेल आहे. बरोबर, म्हणजे ठीक आहे. पण या ठिकाणी महत्वाची गोष्ट काय की मी जिथं जिथं सराउंड केलंय ते शब्द मात्र महत्वाचे आहेत. मग मी सराउंड कुठे केलं? पहिलं म्हणजे प्रॉपर्टीजला, सेकंड कुठं? स्ट्रक्चरला, थर्ड कुठं? कंपोजिशनला, आणि फोर्थ कुठं? मॅटरला. मग आपल्याला काय करायला लागेल की डेफिनेशन तुम्ही लिहून घ्या, पण बाकी डेफिनेशनचा काहीच तथ्य नाहीये. पण हे 1, 2, 3 आणि 4 जे वर्ड्स आहेत ते वर्ड्स म्हणजे फायनल आहे. या 4 वर्डचा जो मिनिंग आहे तो मिनिंग आपल्याला कळणं गरजेचं आहे. मग याचा स्टडी करतोय आपण केमिस्ट्रीमध्ये. बरोबर, डेफिनेशन लिहा चला लवकर, फास्ट. चला ठीक आहे, झाली डेफिनेशन. करू कट, पण 4 वर्ड लक्षात ठेवा. ठीक आहे, कुठले कुठले? प्रॉपर्टीज, स्ट्रक्चर, कंपोजिशन आणि मॅटर. हा पहिला वर्ड या ठिकाणी कुठला आहे? मॅटर. दुसरा कुठला आहे? प्रॉपर्टीज. तिसरा कुठला आहे? स्ट्रक्चर. आणि चौथा कुठला आहे? कंपोजिशन. 11चा पार्ट मी एवढ्या हळूवार शिकवणार आहे, एवढ्या दमानं शिकवणार आहे की अशी एकही कन्सेप्ट नसेल जी तुम्हाला येणार नाही. म्हणजे या पाठातलीच नाही तर कंप्लीट केमिस्ट्रीचा जो हा 11चा कोर्स आहे. ओके, 12th मध्ये मी थोडीशी घाई केली होती, पण 12च्या पोरांचं जे मत आहे, सर एवढी स्पीड घेऊ नका आणि प्रत्येक शब्द क्लिअरली सांगा. ओके, मग मी त्या पद्धतीनं तुम्हाला 11th मात्र आता एकही इंच म्हणजे एकही गोष्ट यातली स्किप केली जाणार नाही. आणि काही पोरांना जर थोडंसं वाटत असेल की सर खूप म्हणजे कमी स्पीडने शिकवतायत, तर तुम्ही 1 to 5 म्हणजे एवढी स्पीड घेऊ शकता. तिथं माहिती असतं तुम्हाला व्हिडिओमध्ये स्पीड वाढवता येते व्हिडिओची, आणि म्हणजे इंटूच्या स्पीडमध्ये बघा, 155 इंटूच्या स्पीडमध्ये बघू शकता तुम्ही, म्हणजे लवकर कळेल एखादी गोष्ट जर तुम्हाला माहिती असेल तर. ओके, मग आपण मॅटर म्हणजे काय बघू या ठिकाणी. मॅटर म्हणजे काय असतं?
एनिथिंग ऑफ सबस्टन्स. मी पहिल्यांदा लिहितो या ठिकाणी एनिथिंग ऑफ सबस्टन्स. सेकंड, प्रॉपर्टीज म्हणजे काय? स्ट्रक्चर आणि कंपोजिशन. याला मात्र एक्सप्लेनच करावं लागेल. पहिल्यांदा मी सांगेल एनिथिंग ऑफ सबस्टन्स. एनिथिंग ऑफ सबस्टन्स म्हणजे काय? जे स्पेस ऑक्युपाईड करतं जगामध्ये म्हणण्यापेक्षा ऑल युनिवर्समध्ये जी गोष्ट जागा व्यापते, मग ते गॅस असेल, लिक्विड असेल, सॉलिड असेल, कुठल्याही कंडिशन असेल, त्याचा काहीच संबंध नाही. ओके, मग ज्याला व्हॉल्यूम असतं, ज्याला जागा व्यापते, त्याला काय म्हणू आपण? ज्याला व्हॉल्यूम असतं त्या प्रत्येक कंटेंटला मॅटर म्हणू आपण. ओके, मॅटर पण आपण कम्प्लिटली एक्सप्लेन करणार आहे थोडं या सगळ्याच्या नंतर. ओके, कारण ते 11th सिलेबस मध्ये दिलेलंच आहे. मग राहिला शब्द नंतरचा काय? प्रॉपर्टीज. तुम्ही या ठिकाणी मॅटर बघितलं. मॅटरचे टाइप्स वगैरे जे असतात त्याला बेस काय आहे? त्याच्या प्रॉपर्टीज. मग कोणत्या प्रॉपर्टीज? मी आता ठीक आहे नंतर सांगतो. ओके, पण आता प्रॉपर्टीज हा शब्द समजून घेऊ आपण. प्रॉपर्टीज म्हणजे नेमकं काय असतं? आता मला सांगा, हे आहे आयर्न रॉड. हे काय आहे? आयर्न रॉड. गोल्ड रॉड. ही कुठली? आयर्न. ही कुठली? गोल्ड. तर ओळखून दाखवा ही आयर्न का आणि ही गोल्ड का. काहीतरी रिझन असेल ना की त्याला आपण गोल्ड म्हणतो आणि काहीतरी रिझन असेल ना की याला आपण आयर्न म्हणतो. तर एक गोष्ट समजून घ्या, याचा कलर कुठला आहे? येलो कलर आहे. याचा ब्लॅक ब्राऊन कलर. बरोबर. कुठला कलर आहे? ब्लॅक ब्राऊन कलर आयर्नचा. ओके, पहिलं प्रॉपर्टीज हे झालं, ज्याचं पहिलं फिजिकल प्रॉपर्टीज हे झालं की त्याचा असणारा कलर, त्याचा स्मेल, त्याचा मेल्टिंग पॉइंट, त्याचा बॉइलिंग पॉइंट, म्हणजे जवळपास त्याचं केमिकल रिॲक्टिव्हिटी ऑर्डर, एवढ्या सगळ्या गोष्टी. ओके, आपण याला आयर्न म्हणण्याचं कारण हे आयर्न आहे म्हणून नाही, तर एका प्रॉपर्टीजच्या समूहाला एखादा इलेमेंट्स आहे आणि त्याच्या प्रॉपर्टीज आहेत, तर त्या इलेमेंटला त्याच्या प्रॉपर्टीच्या बेसिस आपण तो इलेमेंट आयर्न आहे असं म्हणतो. मग जगातल्या सगळ्या वस्तू. ओके, आता सर म्हणले प्रॉपर्टीचा युजेस काय? नेमका प्रॉपर्टीचा अभ्यास का करावा लागतो आपल्याला केमिस्ट्रीमध्ये? याचं रिझन काय की कुठला असा स्पॉट आहे, कुठली अशी जागा आहे की ज्या ठिकाणी आपण प्रॉपर्टीचा अभ्यास करतो. तर मी तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल सांगेल. एरोप्लेन माहिती आहे तुम्हाला? किती लोकांना बघितलंय? म्हणजे बघितलंय का कधी? अरे मी नाही बघितलं, हवेत तेवढ्यावरनं मला दिसलंच नाही कधी. ठीक आहे, तुम्ही बघितलं असेल, चालेल. बरं ठीक आहे, मग मला सांगा एरोप्लेन बघितलं तुम्ही? जवळून नाही बघितला, कोणीच नाही बघितलं. म्हणजे असं नाही बा कोणीच नाही बघितलं, बघितलं असेल खूप लोकांनी, पण मी नाही बघितलं. तर एरोप्लेनचा तुम्ही काय करा, त्याचं जे स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चरला साईडला ठेवा, पण एक अशी डायग्राम आहे. सॉरी, एरोप्लेनचं चित्र नाही काढत मी आता, पण याला एरोप्लेन कन्सिडर करा. बरोबर, हे काय आहे? एरोप्लेन. मग एरोप्लेनचा जो साईडचा पार्ट असतो ना, ज्याला बाहेरनं कव्हर केले सगळं, ओके, त्याला जे कव्हर केले त्या ठिकाणी आपण काय करू? लाकूड वापरू. उड. बरोबर, काय वापरू? लाकूड वापरू. चालेल का? तर हे चालणार नाही. तर याचं रिझन काय? किंवा लाकूड का नाही वापरू शकत? का लाकूड धातू नाहीये का? मग या ठिकाणी सोनं वापरा, धातूच आहे ना. या ठिकाणी तुम्ही आणखी काही वापरा. नाही ठीक आहे, याला जो वापरायचंय ना ते तोच पार्ट का वापरावा लागेल? इथला कुठला पार्ट वापरायचा ज्या थ्रू एरोप्लेन परफेक्ट होईल? मग आला या ठिकाणी कन्सेप्ट कुठला? बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय? वितलनांक, वितळण बिंदू. बरोबर, तो पॉइंट ज्या ठिकाणी सॉलिडचा
कशामध्ये कन्वर्ट होतं? बॉईल होणं. आता मला सांगा एक्स आहे बरोबर, त्याला आपण काय करतो? बॉईल करतो. त्याला हीट दिल्यानंतर ते बॉईल होतं आणि सॉलिडचं काय होतं? लिक्विड असेल, लिक्विडचा काही सॉलिडचं म्हणण्यापेक्षा लिक्विड म्हणू आपण या ठिकाणी, लिक्विडचं गॅसियस फॉर्म मध्ये कन्व्हर्जन बरोबर, किंवा काही सॉलिडचं सुद्धा. तर एक गोष्ट या ठिकाणी सांगा, ते थोडंसं कंडिशनवर डिपेंड करतं लिक्विडचा गॅसियस फॉर्म मध्ये. तर त्याचा बॉइलिंग पॉइंट, त्याचा मेल्टिंग पॉइंट किंवा ते किती टेम्परेचरला वितळतं, तर त्याचा मेल्टिंग पॉइंट. एखादा धातू आहे बरोबर, आयर्न आहे, आणि आयर्न त्याचा मेल्टिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट म्हणजे कुठला? त्याचा वितळणांक बरोबर. ते किती टेम्परेचरला वितळतं, तर समजा ते 500 डिग्री सेल्सिअसला वितळत असेल. ओके, लाकूड किती डिग्री सेल्सिअसला वितळतं? 50च्या पुढे गेलं ना ते जळतं लगेच बरोबर. पण 500, 700, आता मला सांगा विमानाची जी स्पीड असते त्या स्पीडमुळं एवढं टेम्परेचर इन्क्रीज होतं, एवढं टेम्परेचर इन्क्रीज होतं की ते कधी कधी 400 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतं. मग तेवढं इन्क्रीज झालेलं टेम्परेचर 200 डिग्री असेल, काही पण असेल बरोबर, मग तेवढं इन्क्रीज झालेलं टेम्परेचर सहन करण्याची कॅपॅसिटी त्या वूडमध्ये असली पाहिजे बरोबर. म्हणजे वूडमध्ये म्हणण्यापेक्षा त्या मेटलमध्ये असली पाहिजे. मग अशाच पद्धतीने मेटल वापरावं लागेल की ज्याचा मेल्टिंग पॉइंट हाय आहे बरोबर. ही त्याची प्रॉपर्टीज आहे. मेल्टिंग पॉइंट ही काय प्रॉपर्टीज आहे, आणि त्याचा उपयोग अशा वस्तू बनवण्यासाठी होतो, किंवा कुठल्या स्पॉटला कुठल्या ठिकाणी कुठली वस्तू वापरायची याच्यावर डिपेंड करतं त्याच्या प्रॉपर्टीजवर. म्हणून अशा पद्धतीचे उपयोग आपल्याला प्रॉपर्टीजचे होतात. ओके, याच्यानंतर बघू आपण हे प्रत्येक एलिमेंटचे असतात. जवळपास 118 एलिमेंट्स आपल्याला माहिती आहेत. त्या 118 एलिमेंटचा स्टडी आपण त्याच्या प्रॉपर्टीज आपण अभ्यास करत असतो. ओके, प्रॉपर्टीज दोन पद्धतीच्या असतात. एक प्रॉपर्टीज असते फिजिकल प्रॉपर्टीज, दुसरी प्रॉपर्टी असते केमिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज आणि दुसरी कुठलं? केमिकल प्रॉपर्टीज. ओके, फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे ज्यांची पदार्थाची अवस्था चेंज होते, म्हणजे मॅटरचं जे मॅटर्स आहे त्याचं अवस्था चेंज होते. जसं की फिजिकल केमिस्ट्रीचं सॉलिडचं लिक्विडमध्ये, लिक्विडचं गॅसेसमध्ये फॉर्म चेंज होणं म्हणजे अवस्था चेंज होणं, याला काय म्हणू आपण? फिजिकल प्रॉपर्टीज. आणि केमिकल प्रॉपर्टीज कुठल्या असतात? तर एकापेक्षा जास्त पदार्थ एका ठिकाणी येऊन म्हणजे त्यांच्यामध्ये रिॲक्शन्स होऊन, ओके, याच्यामध्ये रिॲक्शन्स सुद्धा येतात. रिॲक्शन्स होऊन ज्या प्रॉपर्टीजमध्ये चेंज होतो ते चेंजेस म्हणजे कुठले? केमिकल प्रॉपर्टीज. याचा डिटेल आपण नंतर बघणार आहोत. ओके, मग राहिली गोष्ट लोखंडाची, स्ट्रक्चरची. स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय असतं? स्ट्रक्चर कशाला म्हणायचं? तर आपण या ठिकाणी 3 एक्झाम्पल घेऊ ज्या थ्रू तुम्हाला स्ट्रक्चर म्हणजे काय कळेल. तर आयर्न, वूड आणि गोल्ड. आयर्न, वूड आणि गोल्डच्या पार्टिकलमध्ये काय फरक आहे? आयर्नचे पार्टिकल एकमेकांना एवढे जास्त क्लोजली अटॅच आहेत. आणि गोल्डचे पण पार्टिकल्स एकमेकांना खूप नियर अबाउट अटॅच आहेत. तर काय होतं की पार्टिकल्समध्ये जेवढा डिस्टन्स कमी आहे तर त्यांना ब्रेक करणं तेवढं अवघड जातं. पार्टिकलमध्ये जेवढा डिस्टन्स कमी आहे त्यांना ब्रेक करणं अवघड जातं, म्हणजे त्यांना तोडणं अवघड जातं, किंवा त्यांचा बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट इन्क्रीज डिक्रीज असतो. ओके, स्ट्रक्चर म्हणजे काय? अरेंजमेंट ऑफ पार्टिकल. ऍक्च्युली जे तुम्हाला दिसतं फ्रंटली हे माझं स्ट्रक्चर आहे. ओके, हे ऍक्च्युली माझं स्ट्रक्चर नसून तर माझ्या बॉडीमध्ये असणारे माझ्या शेलची अरेंजमेंट कशी आहे, त्या शेल एकमेकांमध्ये किती पद्धतीनं मजबूत असतात. ओके, त्या म्हणजे अरेंजमेंटला ऍक्च्युली स्ट्रक्चर म्हणतात. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. आपण सॉलिड स्टेटमध्ये आपण या गोष्टीचा किंवा गॅसियस स्टेटमध्ये अरेंजमेंटचा अभ्यास करतो. प्रॅक्टिकल म्हणजे त्याचं नेमकं मॉलिक्युलचं किंवा ॲटम्सचं जी अरेंजमेंट असते ती अरेंजमेंट केवढ्या डिस्टन्सनं आहे, केवढ्या लेवलनं आहे त्याच्यावर डिपेंड करतं त्याचं स्ट्रक्चर. ओके, सेकंड थर्ड बघितली गोष्ट आपण. आता यानंतर जो या डेफिनेशनचा शेवटचा पार्ट आहे तो म्हणजे काय? कंपोजिशन. कंपोजिशन म्हणजे काय नेमकं बघू आपण. आता हे सगळं कट करतो आणि कंपोजिशन लिहितो. ठीक आहे,
मी फक्त एक्सप्लेन करतोय, समजून सांगतोय सगळ्या गोष्टी, प्रॉपरली लक्षात ठेवा. ओके, कारण ह्या जर गोष्टी कळत नसतील तर पुढे येणारा खूप सारा फार डिफिकल्ट आहे, तो तुम्हाला अवघड जाईल. ठीक आहे, तर नेक्स्ट जो पॉइंट आहे आपला, जो लास्टचा शेवटचा काय आहे, कंपोजिशन. कंपोजिशन म्हणजे काय, प्रमाण एखाद्या कंपोनंट मध्ये. कंपोनंट म्हणजे कंपाऊंड मध्ये, जसं की H2O मध्ये असणारं हायड्रोजनचं प्रमाण आणि ऑक्सिजनचं प्रमाण, याला काय म्हणतो आपण, कंपोजिशन. आणखी एखादं कंपाऊंड घ्या, CO2 मध्ये असणारं कार्बनचं प्रमाण, म्हणजे आता बघा कार्बनचं प्रमाण आणि ऑक्सिजनचं प्रमाण, याला काय म्हणायचं, कंपोजिशन. तर आपण काय करू, H2O चं काढू. H2O, या ठिकाणी आपण H2O घेतलं, या ठिकाणी घेऊ आपण CO2 आणि या ठिकाणी घेऊ आपण NH3. आपल्याला काय करायचं, याचं प्रमाण काढायचं. तर मी काय करतो, कंपोजिशनचा फॉर्म्युला लिहितो, त्या थ्रू आपल्याला प्रमाण काढता येईल. ओके, कंपोजिशनला मी या ठिकाणी C असं सिम्बॉल देतो. आज सिम्बॉल C नाही आहे त्याचं. ओके, कंपोजिशनच कन्सिडर करा त्याला. कंपोजिशन इज इक्वल, नाव टाकायला जागा स्पेस नाही म्हणून तसं लिहिलं. कंपोजिशन इज इक्वल मास ऑफ इलेमेंट, म्हणजे तो इलेमेंट ज्याचं आपल्याला कंपोजिशन काढायचंय. मास ऑफ इलेमेंट डिवायडेड बाय मास ऑफ कंपाऊंड, मास ऑफ कंपाऊंड इंटू 100. मास ऑफ इलेमेंट डिवायडेड बाय मास ऑफ कंपाऊंड इंटू 100. आता मला काढायचं हायड्रोजनचं प्रमाण. ओके, तर मी काय करेल, हायड्रोजन डिवायडेड बाय H2O इंटू 100. या ठिकाणी मास आहे, याचं पण मास, या दोन्ही कन्सेप्ट. तर हायड्रोजनचा ऍक्च्युअली मास नंबर किती आहे, 1. हायड्रोजनचे ॲटम किती आहेत, 2. हायड्रोजनचा मास नंबर 1. मास टोटल ॲटमची संख्या 2. टोटल मास नंबर 2. हे झालं हायड्रोजनचं मास. म्हणजे 2 भागिले H2O चं मास, हायड्रोजनचं मास झालं 2. ऑक्सिजनचा मास नंबर 16. म्हणजे टोटल काय होईल 18 आणि गुणिले 100ला 100. म्हणजे फायनल काय आलं याचं, 2 भागिले 18 गुणिले 100, जवळपास 100 भागिले 9 इज इक्वल, एक तुम्ही करून बघा सॉल्व. ओके, 11.11. ऍक्च्युली आन्सर याचं किती आलं, 11.11. म्हणजे हायड्रोजनचं जे प्रमाण आहे ते प्रमाण किती आलं, 11.11. ओके, तर आपण काय करू, या ठिकाणी CO2 ला कट करतो आणि हायड्रोजनचं काढण्याऐवजी ऑक्सिजनचं या ठिकाणी काढू आपण. ओके, ऑक्सिजनचं काय मास नंबर टोटल 16 आहे. 16 भागिले 18 गुणिले 100. आता याला जर आणखी सॉल्व करायचंय, या ठिकाणी आपण ऑक्सिजनचं काढतो. ठीक आहे, कंपोजिशन ऑफ ऑक्सिजन इज इक्वल 16 भागिले 18 गुणिले 100. 18ला 18, फक्त ऑक्सिजनचं मास चेंज झालं या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण 8 केलं, या ठिकाणी काय आलं 9. तर 8 आणि 100, 800 भागिले 9. ओके, तर 9 8 72, याला किती आलं 8, उरले परत 8, 9 8 72, म्हणजे जवळपास 88.88 हे उत्तर येतं. ओके, तर 100% 11.11 हायड्रोजनचं प्लस 88.88 ऑक्सिजनचं प्रमाण आहे. ते टोटल किती जातं 99.99. म्हणजे हे आन्सर जवळपास करेक्ट आहे. या ठिकाणी ही गोष्ट तुम्हाला बाहेर आली की पाणी कितीही घ्या, 1 लिटर असेल, 50 लिटर, 200 लिटर असेल, पण त्याच्यामध्ये 11.11% प्रमाण हायड्रोजनचं असेल, हे त्याचं कंपोजिशन आहे. याचा उपयोग आपल्याला खूप म्हणजे पुढच्या स्टडीमध्ये होतो. आपण आणखी एक कंपाऊंड होतं त्याचं सोल्युशन करून बघू, NH3. ओके, या ठिकाणी आपण फॉर्म्युला बघितला. फॉर्म्युला आता डायरेक्टली आपण
कंटेंट टाकू. पहिल्यांदा हायड्रोजनचं मास 1 आहे बरोबर. हायड्रोजनचं मास किती आहे 1. त्यानंतर हायड्रोजनचे टोटल ॲटम 3 म्हणजे 1 गुणिले 3 बरोबर किती होतं 3 होतं बरोबर. खाली नायट्रोजनचा मास नंबर 14 आहे बरोबर. तर नायट्रोजनचा मास नायट्रोजनचं नाही लिहू शकत या ठिकाणी आपण. नायट्रोजनचा मास नंबर 14, हायड्रोजनचा मास नंबर 3 म्हणजे 14 + 3 टोटल किती होईल 17. म्हणजे याचा अर्थ मॉलिक्युलर मास ऑफ NH3 किती आहे 17 इंटू 100 म्हणजे 3/17 गुणिले 100 म्हणजे जवळपास 300/17. याचं कॅल्क्युलेशन म्हणजे काय असेल तुमचं हायड्रोजनचं प्रमाण आणि त्यानंतर याचं एक कॅल्क्युलेशन कन्सिडर करा. दुसरं काय उरलं नायट्रोजनचं मास नंबर 14/17 गुणिले 100 ओके. म्हणजे 14 गुणिले 100/17 याचं कॅल्क्युलेशन. आणि या दोन्हींची बेरीज बरोबर. या दोन्हीची बेरीज 100 आली पाहिजे. आणि जर त्या दोन्हीची बेरीज 100 आली तर त्याचं प्रमाण म्हणजे काय असेल. याचं उत्तर म्हणजे हायड्रोजनचं प्रमाण आणि याचं उत्तर म्हणजे काय नायट्रोजनचं प्रमाण. या ठिकाणी मी तुम्हाला जवळपास सगळ्या गोष्टी सॉल्व्ह केल्यात. त्याचं कॅल्क्युलेशन करा आणि प्रॉपरली या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करा. यानंतर या पार्टमध्ये तुम्हाला कुठला डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता, कमेंटमध्ये आन्सर देऊ शकता ओके. आणि पार्ट जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि 11th क्लास आम्ही स्टार्ट केले तुमच्या मित्रांना शेअर करा. सो थँक्यू गाईज.